अडगळीत पडलेली पुस्तकं जेव्हा सापडतात आणि कमीत कमी मला वाटतं 91 साली घेतलेले हे पुस्तक आहे आणि ऑलमोस्ट कम्प्लिटेड 35 इयर्स, 35 वर्ष झाली. आणि मित्रांनो, हे पुस्तक म्हणजे काही कथा कादंबरी नाही, तर हे माझ्या कॉलेजला असताना की हे पुस्तक आमच्या सिलेबसचा भाग होतं आणि महत्त्वाचं होतं म्हणून ते त्यावेळी घेतलं. त्यावेळेला 1991ला त्याची किंमत 600 रुपये होती आणि ती खूप जास्त होती म्हणजे आमच्या दृष्टीने. तर मित्रांनो, ते अजूनही माझ्याकडे व्यवस्थितरित्या जपून ठेवलेलं आहे. आणि विशेष म्हणजे मी नेहमी डेअरीच्या संदर्भातल्या काही गोष्टी ज्यावेळेला शोधत असतो तर बाकी पुस्तकांबरोबर याही पुस्तकाचा कधी कधी रेफरन्स घेत असतो. तर मित्रांनो, की जसं सहज मगाशी पुस्तक सापडलं आणि पान उघडलं तर त्याच्यामध्ये जे बॅक्टेरियांचे प्रकार आहेत त्यामध्ये खास करून सायक्रोट्रॉपिक, त्याचप्रमाणे मिसोफिलिक आणि थर्मोफिलिक हे बॅक्टेरियांचे प्रकार मला त्या ठिकाणी सापडले. ऍक्च्युली बरेच दिवस माझ्या डोक्यात होतं शोधायचं, पण ते आता जसं रॅन्डमली एखादं पुस्तक उघडावं आणि अगदी समोर ते यावं असं झालं. तर मित्रांनो, एक 2 मिनिटं तुम्हाला सायक्रोट्रॉपिक बॅक्टेरिया म्हणजे काय, जे बॅक्टेरिया 0 तापमानाला सुद्धा सर्व्हाइव्ह होतात म्हणजे मरत नाही, तर त्या बॅक्टेरियांना सायक्रोट्रॉपिक बॅक्टेरिया असं म्हटलं जातं. आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे मेसोफिलिक, की ते बॅक्टेरिया ॲव्हरेज बिलो 40 म्हणजे साधारणपणे 20 ते 40 या रेंजमध्ये ते बॅक्टेरिया त्या ठिकाणी व्यवस्थितपणे जगतात. आणि तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे थर्मोफिलिक. आता थर्मोफिलिक बॅक्टेरिया हे बॅक्टेरिया म्हणजे जे हाय टेम्परेचरला सर्व्हाइव्ह होतात. तर हे थर्मोफिलिक बॅक्टेरिया 50 डिग्री सेंटीग्रेडच्या पुढे सुद्धा व्यवस्थितपणे वाढतात. त्यांची मल्टिप्लिकेशन होते म्हणजे त्यांचं रिप्रोडक्शन होतं आणि त्यांच्या सर्व ऍक्टिव्हिटी सर्वसामान्यपणे चालत असतात. ज्याला पॅथोजन्स म्हणतात, की जे मानवी शरीरामध्ये आजार उत्पन्न करतात. तर सर्वच बॅक्टेरिया हे पॅथोजन्स असत नाहीत. त्यामुळं पाश्चरायझेशनची प्रक्रिया ही थोडी सोपी झालेली आहे. मित्रांनो, त्याचप्रमाणे दुधामध्ये किंवा दह्यामध्ये कधी कधी रोपिनेस तयार होतो म्हणजे अशी लाळ तयार होते, किंवा कधी कधी वेगळा घाण वास येतो. प्रोटीन डिकम्पोजिशन होतं, तर त्यावेळेला सर्वसाधारणपणे एक घाण वास त्या ठिकाणी दुधाचा यायला लागतो. तर त्याचं कारण हे आहे. त्याचप्रमाणे दुधामध्ये अजून एक घटना घडते आणि कदाचित माझ्या लहानपणी मला आमच्या घरी त्याची खूप चर्चा झाली होती आणि ज्याला आपण भूतबाधा किंवा जादूटोणा याविषयी तो विषय रंगला होता. आणि आमच्या घरी एका गाईचं दूध असं फाटलं की त्याचं पाणी वेगळं झालं. आमच्या घरी बरंचसं दूध असायचं, 100-1 लिटर दूध असायचं. आणि ते दूध काय झालं की दूध खराब झालं, परंतु ना त्याचा वास येत होता किंवा कसलाही आंबटपणा त्या दुधामध्ये तयार झाला नव्हता. आता हे मी जेव्हा डेअरी डिप्लोमा किंवा डेअरी इंजिनिअरिंग केलं त्यावेळेला मला कळालं आणि ती टर्म माझ्या लक्षात होती की त्याला स्वीट कडलिंग म्हणतात. बट हाऊ इट कॉजेस किंवा विच बॅक्टेरिया किंवा विच एन्झाईम इट कॉजेस, हे कशामुळे होतं हे माझ्या लक्षात नव्हतं. हे एका रेनिन सारख्या एका एन्झाईमने अशा प्रकारचं स्वीट कडलिंग होतं ज्यामध्ये दुधाला आंबटपणा येत नाही. अजून एक टर्म आहे, आपण बरेचसे लोक की खूप लोकांनी याचा खूप अभ्यास करून किंवा याचा फायदा गैरफायदा घेतलेला आहे. ते म्हणजे की ज्या वेळेला तुपामध्ये एक प्लिझंट स्मेल आपल्याला तूप तयार करताना येत असतो किंवा फायनल तूप हे जे प्रॉडक्ट आपण करतो, तर त्यावेळेला तो जो प्लिझंट ॲरोमा किंवा तो एक हवा जो त्या तुपाचा वास जो असतो, तर तो एका कंपाऊंडमुळे तयार होतो आणि त्याचं नाव आहे डायॲसिटाइल. तर मित्रांनो, आता हे डायॲसिटाइल कसं तयार होतं त्याच्याही बऱ्याचशा अजून डिटेल्स त्याच्यामध्ये सखोल आहे. तेही मी असंच कधीतरी तुम्हाला सांगेन. आता दूध खराब होतं म्हणजे नेमकं काय होतं, तर दूध खराब होतं म्हणजे काय, तर दुधामध्ये जो लॅक्टोज असतो तो लॅक्टोज काय होतो की लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतो. आणि अशा प्रकारे कन्व्हर्शन झालं की लॅक्टिक ऍसिड इज ऍसिड आणि त्यामुळे त्याला सोअरिंग किंवा आंबटपणा यायला लागतो. अशा प्रकारे डेअरी इंडस्ट्रीला हलकं समजणं गैर आहे, चूक आहे. कारण हे तुम्हाला एवढ्या बेसिक नॉलेजला घेऊन जातं की तुमचे प्रॉडक्ट खराब झाले किंवा चांगले झाले ते कशामुळे झाले किंवा त्याचा परफेक्ट काय नेमका कुठं चूक झाली, त्या सर्व गोष्टी तुम्हाला दाखवून देणारा हा अतिशय सखोल अशी अभ्यास असलेली इंडस्ट्री आहे. त्यामुळे डेअरी इंडस्ट्रीमध्ये की प्रचंड त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायला, प्रॉडक्ट व्यवसाय करायला सुद्धा प्रचंड संधी आहेतच. तर मित्रांनो, आज इथेच थांबूया, भेटूया पुन्हा एकदा. धन्यवाद.